दादर मधल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयामधून पळ काढतानाचा व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये तानिया आणि वेलेंटिना पळून जातानाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। टोरेस कंपनीच्या कार्यालयामधून पळ काढतानाचा व्हिडिओ, तानिया आणि वेलेंटिना पळून जात असल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, आपण पाहतोय टोरेस कंपनी ज्यावेळी बंद झाली त्यावेळी तिथले काही अधिकारी आणि कर्मचारी जे होते ते संबंधित कंपनीशी संबंधित होते, त्या लोकांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यापैकी या 2 महिला ज्या सध्या अटकेमध्ये आहेत त्या पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यावेळी तिथल्या काही लोकांनी आणि जे काही गुंतवणूकदार होते त्यांनी व्हिडिओ बनवून त्यांना थांबवलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती अटकेची कारवाई केलेली होती। तानिया आणि वेंटिलेना अशी या दोघांची नावं आहेत, सध्या त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत, अटकेत आहेत। मात्र त्यांनी पळून जाण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो टोरेस कंपनीच्या कार्यालयातून केलेला होता। जे काही पैसे होते ते पैसे घेऊन तिथून पळून जाण्याचा ते प्रयत्न दोघी करत होते आणि त्यावेळी व्हिडिओ चित्रीकरण करून काही गुंतवणूकदारांनी त्यांची अडवणूक केलेली होती आणि त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं होतं। हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे, ज्यामध्ये दोघी त्या टोरेस कंपनीशी संबंधित असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या कार्यालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करतायत। शिवाय व्हिडिओ का काढताय असा देखील जाब या 2 महिलांच्या माध्यमातून विचारला जातोय। मात्र पोलिसांनी आम्हाला हे करायला सांगितलेलं आहे असा देखील जो व्हिडिओ चित्रीकरण केला जातोय त्यांच्या तोंडून आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आहे। सध्या त्या दोघींवरती अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 3 जण पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत, मात्र फरार जे आरोपी आहेत त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला। तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आहेत ते सातत्याने घेत राहणार आहोत। धन्यवाद।